हा खूप अनंतने मारलं की सांगायची गौरी की तो मारतो म्हणून खूप. ही घटना होण्याच्या अगोदर कधी तुमचं फोनवरती बोलणं झालं होतं, काय शेवटचं बोलणं झालं होतं आणि या सगळ्याची कल्पना कधी नेमकी तुम्हाला मिळाली? मला ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांनी 7 वाजता फोन करून सांगितलं. त्याच्या अगोदर माझं बोलणं नव्हतं झालं, कारण मी अंबेजोगाईला लग्नाला गेले होते दिवसभर. त्याच्यामुळे मला गौरीशी त्या दिवशी बोलण्यातच नाही आलं. आणि आदल्या दिवशी त्याचा फोन म्हणजे त्याचे मिस कॉल ह्यांना आले होते आणि तो कधीच असा कॉल करत नव्हता काय चाललंय विचारायला. भांडणं झाले तरच कॉल करायचा. मग ह्यांना मी म्हटलं कॉल करा गौरीशी पप्पा, पटकन कॉल करा, याचा फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय. मग त्यांनी रिसिव्ह नाही केला. मग म्हटलं गौरीला फोन करा, ती तर रिसिव्ह करल. मग त्यांनी तिला बोलले होते, ते म्हणे ठीक आहे आम्ही जेवण केलंय आता मिटलंय सगळं. आणि मग त्यांनी दुपारी मग आम्ही लग्नाला गेलो अंबेजोगाई, त्याच्यामुळे बोलण्यात आलं नाही. संध्याकाळी 7 वाजता तर मला त्यांनीच फोन करून सांगितलं तुमची पोरगी मेली. आपण जर पाहिलं तर साधारणतः आत्महत्येच्या घटनेमध्ये ज्यावेळेस असं काही दिसतं त्यावेळेस पोलिसांना कल्पना दिली जाते. परंतु आनंदनं असं फोन केला किंवा पोलिसांनी सांगितलं की ते तिथं होते किंवा नव्हते असं काही नाही. आम्ही गेलो तर आमचं लेकरू PM रूम मध्ये होतं. मग त्याला त्या घरातून आणलं कसं, तिथं हॉस्पिटलला नेलं कसं, असं आई वडिलांच्या परवानगीशिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे. स्पॉट पंचनामाने द्यावा त्यांनी, ज्यांनी केलं त्यांनी उघड मीडियासमोर जाहीर करावं. स्पॉट पंचनामा तिला उतरताना, तिला घेताना, तिला नेताना, तिला मारताना, हॉस्पिटलमध्ये नेताना. एकटं लेकरू एकाला जाऊ शकत नाही. 70 किलोचं लेकरू एकटा अनंत घेऊन जाऊ शकत नाही, हे त्याला पण विचारा तिथं.